PYQ अनालिसिस कोर्समध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। मी दिलीप मुसळे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या छोट्याशा लेक्चरमध्ये मी तुम्हाला आपल्या हे जी बॅच आहे ह्या बॅचविषयी थोडीशी माहिती सांगतोय। तर कुणी विद्यार्थी जेव्हा ॲप डाउनलोड करतो त्यानं प्रत्येकानं ही माहिती समजून घ्या, त्याच्यानंतरच तुम्ही तो कोर्स जो आहे तो परचेस करा। चला तर मित्रांनो, ही जी आपली बॅच आहे तर बॅच नंबर 42 आपले ॲप्लिकेशन आहे दिलीप मुसळेज इंग्लिश अकॅडमी, त्याच्यावर आपण ही लॉन्च केलेली आहे। तर ही जी बॅच आहे ही पूर्णपणे रेकॉर्डेड स्वरूपात आहे आणि ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे। त्यामुळं ही जी बॅच आहे मी नुकतीच कंप्लीट केलेली आहे आणि तिचं जे रेकॉर्डिंग आहे ते हायेस्ट क्वालिटी रेकॉर्डिंग तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये मी अपलोड करून दिलेलं आहे, जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी तुम्ही छान पद्धतीनं तयारी करू शकता। तर ही जी बॅच आहे ह्या बॅचविषयी थोडक्यात सांगायचं मित्रांनो, तर आज 3 जुलै 2025 रोजी 2001 विद्यार्थी एनरोल झालेले आहेत हे आपले कोर्समध्ये। त्यामुळे निश्चित एक माझ्यासाठी एक खूप चांगली बाब आहे। आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी या बॅचमध्ये या ठिकाणी प्रवेश घेतला, ज्यांनी विश्वास दाखवला, त्यांचं खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देतो। आणि 2022, 2023 आणि 24 अशा सलग 2-3 वर्षांमध्ये जे टॉपर्स वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये आलेले आहेत त्यातले मोस्टली टॉपर्स या बॅचमधून गेलेले आहेत। त्यामुळे निश्चितच ही एक अत्यंत इफेक्टिव्ह असा कोर्स आहे आपल्यासाठी। तर जेव्हा तुम्ही इंग्लिशची तयारी करता, इंग्लिश ग्रामरची, इंग्लिश व्होकॅब्युलरीची, तेव्हा तुमच्या अभ्यासासोबतच तुम्ही पॅरलली PYQचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे। मग त्या अनुषंगानं हा कोर्स आहे। तुम्ही गट क मुख्य परीक्षा 2024ची जर देत असाल तर नक्की ह्या कोर्सला जॉईन करायचं। तर हा जो काही कोर्स आहे ह्या कोर्समध्ये सर्वप्रथम तुम्हाला टॉपिक वाईज 3000 PYQ मिळणार आहेत, हे लक्षात ठेवायचं। म्हणजे जो आता काल झालेला संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2024 आहे तर तिचं सुद्धा ॲनालिसिस तुम्हाला ह्या बॅचमध्ये टॉपिक वाईज तुम्हाला मिळणार आहे। आणि जे टॉपिक वाईज आहे याच्या व्यतिरिक्त ॲडिशनली मी तुम्हाला सोबत म्हणत नाही, टॉपिक वाईज 3000 प्रश्न वेगळे आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फुल लेंथ 80 पेपरचे ॲनालिसिस तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहे। म्हणजे जेव्हा तुमची परीक्षा साधारणतः 25 दिवसावर राहते तेव्हा तुम्ही न चुकता ह्या फुल लेंथ पेपरला सुरुवात करायची। दररोज 1-2 पेपर तुम्ही छान पद्धतीने ऐका। तुम्हाला शिफ्टिंग जमलं पाहिजे, म्हणजे प्रश्न बदलल्याच्या नंतर रूल बदलतो, टॉपिक बदलतो, कधी ग्रामर, कधी व्होकॅब्युलरी, तर हे जे पॅटर्न बदलत राहतात, रोल जो शिफ्ट होतो, हे शिफ्टिंग जमण्यासाठी तुम्हाला हे फुल पेपरचे ॲनालिसिस गरजेचं राहणार आहे। त्यामुळे फक्त टॉपिक वाईज करून उपयोग नाही, कारण टॉपिक वाईज तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होणार आहे, परंतु जेव्हा तुम्ही एक्झॅक्टली पेपरला बसता तेव्हा टॉपिक वाईज किंवा प्रश्नानुसार तुमचे रोल बदलतात, घटक बदलतात। मग तो जो फिलिंग आहे तो तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून येणार आहे। हे सगळेच्या सगळे प्रश्नपत्रिका ऑलरेडी मी रेडी करून ठेवलेले आहेत, अपलोड केलेले आहेत। तुम्ही प्रथम तर टॉपिक वाईज ऐकायचं, त्याच्यानंतर आपण हे 25 दिवस शेवटचे राहिल्याच्या नंतर ह्या पेपरला सुरुवात करायची। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ही जी काही बॅच आहे याच्यामध्ये पूर्णपणे 6 महिन्याचा ड्युरेशन दिलेला आहे। जे विद्यार्थी जॉईन करतील त्यांना जॉईनिंग डेटपासून पुढचे 6 महिन्यापर्यंत ॲक्सेस राहणार आहे। आणि विशेष बाब म्हणजे या कोर्समध्ये तुम्हाला 6 महिन्यासाठी अनलिमिटेड व्ह्यूज, अनलिमिटेड वॉच टाईम देण्यात आलेला आहे। म्हणजे एखादा टॉपिक तुम्हाला सपोज अवघड वाटला, तुम्ही कितीही वेळा बघा, तुमची कन्सेप्ट क्लिअर होईपर्यंत तुम्ही पाहत राहा, काहीही प्रॉब्लेम नाही। उद्देश एवढाच आहे का ह्या बॅचमधला जाणारा जो विद्यार्थी आहे, म्हणजे बॅच कंप्लीट करून जाणारा विद्यार्थी, तो परीक्षेमध्ये रिझल्टमध्ये दिसला पाहिजे, या अनुषंगाने आपण या सगळ्या गोष्टी वर्कआउट केलेल्या आहेत। आणि याच्यामध्ये जे काही प्रश्न मी घेतलेले आहेत टॉपिक वाईज आणि फुल लेंथ पेपर, हे सगळे तुम्हाला मी PDFच्या स्वरूपामध्ये अपलोड करून दिलेले आहेत। तुम्ही त्याचं झेरॉक्स करू शकता, जेणेकरून लेक्चर ऐकत असताना समोर ती जर PDF म्हणजे झेरॉक्स जर ठेवलं तर प्रत्येक प्रश्नाचा जो काही क्रक्स आहे का, जो मी तुम्हाला माहिती दिलेली आहे, तर या ठिकाणी तुम्हाला त्याचं तिथे लिहून ठेवता येईल, तेवढा मी स्पेस तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे। ठीक आहे। आणि व्होकॅब्युलरी जो आहे ह्या व्होकॅब्युलरीच्या मायक्रो नोट्स मी तुम्हाला अवेलेबल करून देतोय। मायक्रो नोट्स म्हणजेच काय, तर व्होकॅब्युलरी सपोज घे तुम्ही 1 वर्ड सबस्टिट्यूशन घ्या, 1 वर्ड सबस्टिट्यूशनचे 2011 ते 2025 पर्यंत सपोज 150 प्रश्न जर आलेले असतील, त्या 150 प्रश्नांमध्ये जी आलेली व्होकॅब्युलरी आहे ही तुम्हाला सेपरेटली 15-16 पानापर्यंत मी बसवून दिलेली आहे। याच्यामुळं
तुम्ही जेव्हा रीडिंग कराल ना तेव्हा फक्त तुमच्या डोळ्यासमोर ते प्रश्न येतील, ते वर्ड येतील का जे तुमच्या एक्झाममध्ये येऊन गेलेले आहेत. त्यामुळे तुमचा जो काही कोर्स आहे रीडिंग आहे ते खूप इफेक्टिव्ह बनणार आहे. तर जनरल हे याच्यामध्ये केलेलं आहे. आणि या सगळ्याची जी फी आहे मित्रांनो, नाममात्र फक्त 299 रुपयाला कोर्स अवेलेबल करून दिलेला आहे. जो कोणी ही बॅच परचेस करेल त्याला 299 रुपये फक्त फी पे करावी लागणार आहे. आणि यासोबत कंपनी जी ॲप्लिकेशन यूज करते कंपनीचा आपण, तर ती कंपनी त्याच्यामार्फत 10 रुपये म्हणजे साधारणतः एक 309 रुपये तुम्हाला ह्या बॅचचा कोर्स फी पडणार आहे. इतक्या कमी किमतीमध्ये तुम्हाला हे सगळं डेटा तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे. पण यासोबत तुमचे प्रश्नांचं स्वरूप कसं असणार आहे. सपोज तुमच्या याच्यामध्ये ग्रामरचा एक प्रश्न आलेला आहे, म्हणजे तुम्ही सिक्वेन्सप्रमाणे टॉपिक वाईज जाल काही हरकत नाही, किंवा फुल लेंथ पेपरमधून जाताना काही हरकत नाही. पण जेव्हा तुमचा एखादा प्रश्न आला आहे, सपोज तुम्हाला विचारलेले ग्रॅमॅटिकली करेक्ट वाक्य ओळखा, काय विचारले ग्रॅमॅटिकली करेक्ट वाक्य ओळखा, आणि तुमचा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पण मी तुम्हाला या ठिकाणी काय करणार, या टॉपिकमधला जो रूल आहे तो रूल मी तुम्हाला पहिला इंट्रोड्यूस करणार. व्यवस्थितपणे टॉपिक कोणता आहे, प्रश्न ओळखायचा कसा, त्यातला रूल तुम्हाला इंट्रोड्यूस करणार. आणि बाकीचे पर्याय का चुकलेले आहेत याचे ॲनालिसिस मी तुम्हाला दिलेले आहे. याच्यामुळं काय होणार आहे, बरोबर पर्याय सगळ्यांना कळेल, परंतु उत्तर का बाकीचे चुकलेले आहेत, बाकीचे पर्याय का चुकीचे याचं सुद्धा ॲनालिसिस मिळून जातं. याच्यामुळं काय होतं, तुमचा कंपॅरेटिव्ह स्टडी होतो. बरोबर काय आणि चुकीचं काय याच्यातला फरक तुम्हाला कळतो. हे तुमच्या दृष्टीनं गरजेचं राहतं. आणि याच्यामुळं काय होतं, तुमच्या अभ्यासाचं रिव्हर्स इंजिनिअरिंग होतं. म्हणजे प्रत्येक टॉपिकला डिकोड करून तुम्ही या ठिकाणी पाहताय, आणि हे जनरली एक्झामच्या दृष्टीनं गरजेचं राहतं. याच्या व्यतिरिक्त कधी कधी काय होतं का तुम्हाला इथे ABCD सारखे काही प्रश्न दिले जातात, वाक्य दिली जातात, आणि काय त्याचे आन्सर ऑप्शन दिले जातात. ते आन्सर ऑप्शनमध्ये तुम्हाला एलिमिनेशनचा वापर 100% करता येतो. फॉर एक्झाम्पल हा जो प्रश्न आहे हा ऑलरेडी मी PYQ मध्ये घेतलेला आहे. तर बघा, पहिलं वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे आणि दुसरं वाक्य ग्रॅमॅटिकली रॉंग आहे. आता जरा वेळ एवढाच विचार करा, मी पहिल्या 2 विषयच बोलतो, बाकीच्या विषयी बोलत नाही. मग आता एलिमिनेशन कसं बघा, पहिलं उत्तरामध्ये घ्यायचंय, कारण आपल्याला करेक्ट सेंटेन्स शोधायचंय. कोणतं शोधायचं आहे, करेक्ट. पहिलं उत्तरात घ्यायचं आहे, परंतु दुसरं उत्तरात येता कामा नये. मग आता चेक करा, बीला जर घ्यायचं नसेल तर बी असणारे पर्याय रिमूव्ह करा. बी असणारा पर्याय क्रमांक 2 रिमूव्ह झाला. बी असणारा पर्याय क्रमांक याच्यामध्ये तुम्हाला रॉंग दिलेले आहेत, परंतु आता इथं चेक करायचं, बी असणारा पर्याय तुमच्या रिमूव्ह झालेला आहे. आता एला उत्तरामध्ये घ्यायचे, कारण ए करेक्ट आहे. मग या ठिकाणी एला काय दिलेलं आहे मित्रांनो, रॉंग दिलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 सुद्धा गेलेला आहे. मग आता चेक करा, बी गेला, परंतु आता ए पाहिजे. मग जे उरलेले 2 पर्याय आहेत, 3 आणि 1, याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 मध्ये ए मध्ये आपण म्हणतो ए आलेलाच नाहीये. मग जर ए घ्यायचं असेल तर याला सुद्धा एलिमिनेट करा, म्हणजे उत्तर तुमचं कन्फर्म 3 नंबरमध्ये मिळतंय. म्हणजे बघा, तुम्हाला रूल कळतो, जिथं शक्य आहे तिथे एलिमिनेशनचा वापर कसा करायचा ते कळतं. याच्यामुळं काय होतं मित्रांनो, जेव्हा तुम्ही पेपरमधले प्रश्न अटेम्प्ट करता आणि अटेम्प्ट करत करत पुढे पुढे जाता, तेव्हा शेवटच्या 15 मिनिटामध्ये तुमच्या मनावर प्रचंड प्रेशर पडत असतो. कारण बऱ्याच वेळा विद्यार्थी तुक्के मारतात आणि त्यांना माहिती आहे हे मी तुक्का मारलेला आहे, म्हणजे हे उत्तर कदाचित बरोबर नसणार आहे. मग जर जास्त तुक्के झाले ना तर शेवटच्या 10-15 मिनिटांमध्ये प्रचंड टॉर्चर होतं. पण जेव्हा तुम्ही ह्या एलिमिनेशनने उत्तर देऊन पुढे जाता, कॉन्सेप्टच्या आधारे, बेसिक कॉन्सेप्टच्या आधारे उत्तर देऊन पुढे जाता, तेव्हा तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं टेन्शन राहत नाही. का राहत नाही, कारण तुम्ही मॅक्सिमम उत्तरं ॲक्युरेट दिलेली आहे. त्यामुळे तुमचा स्कोअर हा निश्चित चांगला होणार आहे. त्यामुळे शेवटच्या काही मिनिटांमध्ये तुम्ही पूर्णपणे टेन्शन फ्री राहता आणि लास्टच्या 100 नंबरच्या प्रश्नापर्यंत अटेम्प्ट करायला तुम्हाला चांगला स्कोप भेटतो. तर जनरली ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक्सपिरियन्स हा गरजेचा राहतो. त्यामुळे प्रत्येकाला, आता तुमच्याकडे जर प्रश्नपत्रिका असेल तर कदाचित तुम्हाला सगळ्याची उत्तरं माहीत नसतील, तर तुमचं काम या कोर्समध्ये आसान करून दिलेले. जस्ट याच्या थ्रू जा, तुम्हाला मी 100% सांगतो, तुमचा स्कोअर बूस्ट होणार म्हणजे होणार. ही 100% माझं स्टेटमेंट आहे. याच्यामध्ये कधी चूक होणार नाही. आणि जर व्होकॅब्लरीकडे जर आला तर व्होकॅब्लरीमध्ये मी काय केलं आहे, सपोज आता एखादा प्रश्न दिलेला आहे, तुम्हाला काय विचारलेले, करेक्ट एक्सप्रेशन विचारली, तर तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत आणि 4ही पर्यायांमध्ये एकच एक्सप्रेशन करेक्ट आहे. बाकीचे जे 3 आहेत हे पूर्णपणे नॉनसेन्स आहेत, त्यांना ग्रॅमॅटिकल मिनिंग पण नाही, काहीच नाही.
त्यामुळे जे तुमचं एक्झॅक्ट उत्तर आहे तुम्हाला असं बॉक्समध्ये टाकून दिलेलं आहे का तुमचं अ फिंगर इन एव्हरी पाय, पायचं स्पेलिंग सुद्धा दिलेलं आहे, अ फिंगर इन एव्हरी पाय हे तुमचं उत्तर दिलेलं आहे. मग ही इडियम आहे, त्या ह्या इडियमचा इंग्लिशमध्ये मराठीमध्ये मिनिंग तुम्हाला दिलेलं आहे. याच्यामुळं काय होतं, तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नांमधून जाताना ईच अँड एव्हरी इडियम, ईच अँड एव्हरी फ्रेझल वर्ब, वन वर्ड, वर्ड्स ऑफन कन्फ्यूज जे जे येऊन गेलेले तर ते सगळं तुम्हाला या ठिकाणी ह्या पद्धतीनं दिलं जातं, जेणेकरून तुम्हाला प्रश्न कळतो, एलिमिनेशन कळतं आणि छान पद्धतीनं ती व्होकॅब्युलरी सुद्धा सेपरेटली या ठिकाणी शॉर्टलिस्ट करून मिळून जाते. तर जेव्हा तुम्ही याच्यातून जाता तर आयोगानं विचारलेले चांगले प्रश्न छान पद्धतीनं लक्षात राहतात. 2025मध्ये झालेला राज्यसेवेचा पेपर बघा 24चा आणि गट बचा पेपर बघा, 100% PYQ बेस होते. जर PYQ जर छान पद्धतीनं जर केले असते तर मोस्टली विद्यार्थ्यांनी केलेले ऑलरेडी, त्यामुळं या ठिकाणी होते. त्यामुळे ज्यांनी केले असेल त्यांचा निश्चित स्कोअर 80-85 क्रॉस होऊन जाणार आहे. तर हे सगळं करावं लागतं मित्रांनो, तेव्हा कुठंतरी तुम्हाला इंग्लिशसारख्या पेपरमध्ये साधारणतः 40 मार्क्स क्रॉस करून जावं लागतात. जर तुम्हाला पेपरमध्ये 50 प्रश्न आयोग विचारतं तर आत्ताच्या घडीला तुम्हाला 40+ मार्क्स पडणं हे तुमच्यासाठी चॅलेंज आहे आणि गरजेचं आहे. कारण ह्या वर्षी गट बचा रेकॉर्ड ब्रेक होणार आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे विद्यार्थी 90 सुद्धा क्रॉस करू शकतात मराठी इंग्लिशच्या पेपरमध्ये, एवढे मुलांचे स्कोअर आलेले आहेत. 92-93 वाले पोरं मला भेटलेली आहेत. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, तर आपल्याला ह्या स्पर्धेमध्ये टिकायचं आहे तर तुम्हाला इथं 40+ स्कोअर फक्त इंग्लिशचा पाहिजे आणि यासाठी हा कोर्स जो आहे हा 100% तुम्हाला मदत करणार आहे. तेव्हा तुम्ही मेन कोर्स तुमचं रेडी कुठेही करा, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या अभ्यासासोबत ह्या सप्लिमेंटरी कोर्स स्टेप बाय स्टेप करत राहा, जेणेकरून ह्या गट कच्या परीक्षेमध्ये तुम्हाला रिझल्टमध्ये तुमचं नाव दिसलं पाहिजे किंवा दिसेल, ह्या दृष्टीनं हा कोर्स आहे. तर तुम्ही निश्चित हा कोर्स जॉईन करा. आपल्या ॲप्लिकेशनचं नाव आहे दिलीप मुसळेज इंग्लिश अकॅडमी. तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा, काही हरकत नाही. किंवा कोर्सविषयी अजूनही जर तुम्हाला काही माहिती लागत असेल तर निश्चित हा माझा मोबाईल नंबर मी माझा पर्सनल दिलेला आहे, निश्चित त्याच्यावर फोन करा. मी तुमच्या प्रश्नांना माहिती देईन किंवा उत्तर देईन. तर अपेक्षा करतो तुम्हाला हा लेक्चरमधून ही कोर्सची माहिती समजलेली असेल. अजूनही काय डाऊट असेल तर निश्चिंत होऊन मला विचारू शकता, काही हरकत नाही. आणि जर तुम्हाला खरोखरच हा कोर्स इफेक्टिव्ह वाटत असेल तर नक्की तुम्ही ह्या कोर्सला जॉईन करा. आणि ज्यांना वाटते काही लेक्चर पाहायचे तर ॲप्लिकेशनमध्ये काही डेमो लेक्चर आहेत. त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा भरपूर लेक्चर आहे. यूट्यूबवर फक्त दिलीप मुसळे नाव टाका, तुम्हाला भरपूर लेक्चर माझे दिसतील, तुम्हाला क्वालिटी समजेल, जेणेकरून तुम्हाला बॅच घ्यायची किंवा न घ्यायची किंवा तुम्हाला अजून काही विचार असेल तुम्हाला त्यावर निर्णय घेता येईल. चला, ह्या छोट्याशा लेक्चरमध्ये मी थांबतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.